पोटनिवडणूक झाली. शाहूताई कांबळे यांचं अकाली निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती आणि या पोटनिवडणुकीमध्ये खूप अटीतटीची लढत झाली. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांना पराजित करण्यासाठी साम दाम दंडभेद या सर्वच गोष्टींचा वापर सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून वापरण्यात आला. परंतु सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या विजयामागं त्यांचे मित्र, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सवंगडी यांच्या सोबतच या राज्याचे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील साहेब यांनी प्रखर असा पाठिंबा देऊन विनायकराव पाटलांनी सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या याच्यामध्ये मानाचा सिरपेच, विजयाचा सिरपेच त्यांनी दिलेला आहे. आणि याची चर्चा सध्या शहरामध्ये आहे की विनायकराव पाटील साहेब यांच्या पाठिंब्यामुळं सिद्धार्थ कुमार सूर्यवंशीचा निसटता विजय म्हणजे 46 मतांनी विजय झाला आणि त्या विजयाचे शिल्पकार माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील ठरलेत. आणि त्यामुळंच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आणि सम्राट मित्र मंडळाच्या वतीनं माजी राज्यमंत्री विनायकराव पाटलांचा या ठिकाणी आणि सत्कार सोहळा छोटेखानी आयोजित केला होता. आपण याबाबत माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांना आपण बोलणारच आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया काय जाणून घेणार आहोत. अहमदपूर शहरामध्ये आताच प्रभाग 2 मध्ये सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांचा दणदणीत विजय झाला. संजयताई सूर्यवंशीला आपण गुलाल लावला. अहमदपूर शहरामध्ये अशी चर्चा आहे की विनायकराव पाटील साहेब यांच्या आशीर्वादानं आणि जे आपण त्या ठिकाणी सभा घेऊन विरोधकांना जी धोबी पछाड केला त्यामुळे हा विजय संपादन झाला. यावर काय सांगणार आहात? नाही, प्रभाग क्रमांक 2 मधली हे निवडणूक अहमदपूरमध्ये एक ऐतिहासिक निवडणूक झालेली आहे आणि तिथं प्रयत्न तर प्रत्येकाने करावंच लागते. पण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाच्या माध्यमातून दिलेला मतदानाचा अधिकार आहे त्या मतदारांचा विजय झाला असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. मला दररोज प्रत्येकजण म्हणायचे अहो सिद्धार्थ ते बाकीचे प्रभागात फिरवलेत, सिद्धार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशीच आहे. मी म्हणलं खरी प्रेरणा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची, लोकशाहीची या ठिकाणी जे क्रूर चेष्टा करण्यात येत होती, इथं आम्ही काहीही करू शकतो यासाठी मीच नाही तर प्रत्येकाने खूप मोठं योगदान दिलेलं आहे. कार्यकर्ते, नेते तर या निवडणुकीमध्ये खूप झटलेच, पण तुमचंसुद्धा योगदान या निवडणुकीमध्ये आहे. सगळ्यांनीच या निवडणुकीमध्ये तनुजाताई निवडून आल्या पाहिजेत, तरच या मतदारसंघामध्ये लोकशाही जिवंत असू शकते. यासाठी सगळ्यांनी केलेला प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला या ठिकाणी यश आलं. लोकशाहीमध्ये निवडणुका अशाच पद्धतीनं झाल्या पाहिजेत. लोकांनी कौलसुद्धा कोण किती मोठा आहे यापेक्षा कोण आपल्या कामाचा आहे यासाठी हे मतदान आपण केलं पाहिजेत आणि त्याच धर्तीवरती मतदान प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालेलं आहे. हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे. सर, शहरामध्ये अशीही चर्चा आहे की महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आणि आपण शिंदे सेनेमध्ये नुकताच प्रवेश केला आणि शिंदे सेना युतीमध्ये असल्यामुळे आणि समोरचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असताना आपण अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. यामागचं गणित काय नेमकं शहरात? नाही, अहमदपूर महानगरपालिका मी युतीमध्ये येण्याच्या अगोदरच त्यांची काय होतं आपल्याला माहिती आहे. स्वतंत्र निवडणुका प्रत्येकाने लढवलेल्या आहेत आणि ते युतीला कुठंच सोबत घेतलेलं नाही त्याने. घटक पक्ष जे युतीमध्ये आहेत, मग ते राष्ट्रवादी असेल, भाजप असेल किंवा शिंदेसाहेबांची शिवसेना आहेत, हे वेगळे लढलेले होते आणि म्हणून या ठिकाणी शिंदेसाहेबांची सभा असल्यामुळं त्या सभेमध्ये आम्हाला उमेदवार उभं करता आलं नाही आणि त्याच वेळेस माझ्या डोक्यात होतं की आपला उमेदवार तिथं उभं टाकणार आहे आणि खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. शाहूताईला आम्ही सर्वांनी जाऊन शब्द दिलेला होता की तुमच्या घरातला जर उमेदवार तुम्ही उभं केला, तुम्ही कुठल्याही पक्षाकडून उभं टाका, तर आम्ही आमचा उमेदवार या ठिकाणी उभं करणार नाही. पण आमचे नेते गोपीनाथराव असतील, शिंदे सेनेचे आमचे नेते राजेंद्रजी असतील, आमचे गोपीनाथराव जायभाई असतील, या सगळ्यांनी आमचे सावंत असतील, राहुल असतील, या आमचे पठाण असतील, भगवानराव असतील, या सगळ्यांनी असा विचार केल्यानंतर की म्हणले आता आपल्याला त्यांचा जे आता सुसाट वेगानं सुटलेला तोडवत
जे आश्व आहे त्याला रोकायला तनुजाताईच रोखू शकतील आणि म्हणून सगळ्यांनी मिळून या ठिकाणी माझ्या सहित सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि मतदारांनी त्यांना आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांच्या सिद्धार्थच्या कामाच्याबद्दल तर तोडच नाही. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आणि तुमचं फार पूर्वीपासून ट्युनिंग जमलेलं आहे आणि आपण नेहमीच सिद्धार्थ कुमार सूर्यवंशीला पडत्या काळामध्ये आपण साथ दिलेली आहे आणि त्यांनीही तुम्हाला पडत्या काळात साथ दिली आहे. आता या निवडणुकीतून तुम्ही त्यांना विजय संपादन करून देण्यासाठी सगळं रान एक केलं होतं, तर भविष्यामध्ये सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी सुद्धा शिंदे गटात येण्याची कितपत शक्यता आहे? नाही, आम्ही कुठेही असलो तर आम्ही एक योग्य वेळी एकत्रित आलं पाहिजेत. ज्या वेळेस, कारण कुठल्याही समजा चांगली प्रवृत्ती म्हणा, वाईट प्रवृत्ती म्हणा, किंवा लोकाला जे काही पटत नाही ना आपण कमी पडतो, अशा ठिकाणी छोट्या सगळ्या शक्ती एकत्रित आल्या पाहिजेत आणि मुकाबला केला पाहिजे. श्री आताच्या पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांचा पराभव हा लोकांमध्ये असलेला असंतोष आहे का, याच्यावरती आपलं मत काय, आणि हा पराभव हा लोकप्रतिनिधीसाठी भविष्यामध्ये येणाऱ्या पराभवाची नांदी आहे का, आपलं मत काय याच्यावर? त्यांचा पराभव भविष्यामध्ये त्यांचं काय होईल माहीत नाही, पण सिद्धार्थला खूप मोठी संधी या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे. दुसऱ्याचं वाईट चितल्यापेक्षा आपलं किती चांगलं झालं आहे आणि ह्या चांगुलपणाचा फायदा अहमदपूर शहरातल्या नागरिकांना कसा करून देता येईल. सिद्धार्थ जरी अपक्ष असला तर त्यांच्या मागं आम्ही सर्वजण आहोत. शिंदे साहेबांचं सहकार्य त्यांना लाभणार आहे. जे काही अहमदपूरमधले कामं आहेत ते कामं निश्चितपणानं मार्ग लागण्याच्यासाठी तनुजाताई या ठिकाणी पुढाकार घेतील आणि अहमदपूरचा विकास होईल, हे शब्द मी तुम्हाला देतो. धन्यवाद साहेब. आपण जय हिंद न्यूज मराठीशी संपर्क साधला. मराठीसाठी मी दयानंद वाघमारे. जय हिंद न्यूज मराठी.